चला जाऊया मॅचच्या दिशेने. मॅचला होते पुन्हा एकदा सुरुवात. भूषण आहे गोलंदाजी मार्ग वरती. इथे काय घडले, खरा फिल्डिंग, बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे, चौकार. जो आयकॉन आहे तो मात्र थोडासा निराश होताना पाहायला मिळतोय. भूषण गोलीला आपण पाहतोय. खरं तर चांगल्या पद्धतीची गोलंदाजी तो करतोय आणि त्याला मात्र या ठिकाणी आपण जर पाहिलं तर साथ देणं गरजेचं आहे. 4 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावा येताना पाहायला मिळाल्या. पुढचा बॉल भूषण यांचा. डावखुऱ्याचा फलंदाजांनी उडवलाय. क्षेत्ररक्षक धावतायत बॉलच्या मागे. व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट. नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. ओमकार. खर तर या झेलची चर्चा मात्र सातत्याने होताना पाहायला मिळेल. कारण यस रियांश यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज या कॅच साठी दिलं जाईल. पाहू शकता कसा कॅच पकडला आणि त्यानंतर हा जल्लोष. यस सर कपिल देव यांची आठवण करून देणारा हा झेल आपल्याला पाहायला मिळतोय. यस 83चा 83चा वर्ल्ड कप सरांनी या ठिकाणी सांगितलंय आणि तशाच प्रकारचा झेल या ठिकाणी टिपला गेला आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहा शेवटच्या क्षणाला मात्र त्यांनी बॉलवरती हात टाकला आणि बॉल जणू काय हाताला चिपकला की काय असं चित्र पाहायला मिळालं आणि त्यानंतर फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. दीपकला आपण पाहतोय. स्ट्राईक एंड वरती अतिशय वेगाने चेंडू फेकला होता. भूषण गोलेला आपण पाहतोय. इथे 1 धाव येताना पाहायला मिळेल. चांगला सामना पाहायला मिळेल. दोन्ही संघ ताकदवर आहेत. एका बाजूने गिरगाव बॉईज आणि त्यांच्या विरोधामध्ये बापदेव रियांस वॉरियर्स हे 2 संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 धावा धावफलकावरती लागल्यात. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ इथे समाप्त होताना आपल्याला पाहायला मिळतोय. हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग दमदार असं आयोजन. स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. इम्रान टायगरला आपण पाहणार आहोत आणि इथे चांगला बॉल वेगवान पद्धतीचा सरळ चालला. विकेट कीपर यांच्या हातामध्ये डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. भूषण या स्पर्धेमध्ये इम्प्रेस केले. 6 धावा त्याने आतापर्यंत खर्च केल्यात. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक असेल. पहिल्या षटकातील 4 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूने गिरगाव बॉईज त्यांच्या विरोधामध्ये बापदेव रियांश वॉरियर्स. इथे देखील हा देखील बॉल सरळ चालला अतिशय वेगात. धावा देखील कुठल्या होत्या. एक चांगला बॅटर आहे आणि तोच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इथे 6 धावा आल्यात परंतु उर्वरित 3 जे ओव्हर आहेत ना त्याच्यामध्ये चांगले बॅटिंग इथे करावे लागेल. एक 50+ टार्गेट खरं तर मैदानाच्या आतमध्ये चांगलं बनवावं लागणार आहे. सहा धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दीपक स्ट्राईक एंड वरती
पाहायला मिळतोय. या मॅचमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल हे प्रेक्षक पहा. आज मात्र सर्व प्रेक्षक या स्पर्धेला एन्जॉय करत आहेत. सर्व प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून सर्वांना या ठिकाणी टिपलं जातोय. गोलंदाज कुणाल, चला सामना सुरू करा. टाइम मलट आहे. 3 ओव्हरसाठी तुम्हाला 15 मिनिटाचा वेळ या ठिकाणी दिला गेलाय. पुढचा बॉल, दुसऱ्या षटकातील फटका हवेत. 3 क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावत आहेत, परंतु बॉल मात्र नोमॅन्स लँडमध्ये अदलला आणि तदनंतर या 2 धावा येताना आपल्याला पाहायला मिळतील. या बॉलवरती चांगले प्रयत्न पाहायला मिळाले आणि कुणाल गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती त्यांनी 2 धावा खर्च केल्या. त्यांनी धावफलक 8 वरती जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच चांगला रंगेल कारण सुपर 8ची पहिली लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गिरगाव बॉईज आणि त्यांच्या विरोधामध्ये बापदेव रियांश वॉरियर्स हे 2 संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गिरगाव बॉईज संघ बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतो, तर त्यांच्या विरोधात बापदेव रियांश वॉरियर्स हा संघ मात्र गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु चांगल्या पद्धतीचा बॉल, कुणालचा योग्य पद्धतीचा बॉल पाहायला मिळाला आणि तो मात्र सरळ चाललाय. विकेट किपर यांच्या हातामध्ये आलाय डॉट बॉल. कौतुक करावं लागेल याही गोलंदाजाचं. पहिल्या बॉलमध्ये 2 धावा दिल्या आणि तदनंतर डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. कुणाल, फुल टॉस पद्धतीचा बॉल होता, त्याच्यावरती जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि आता मात्र दीपकच्या बॅटमधून आल्यात 4 धावा. चौकार. दीपक धोबेंच्या चौकार. सुंदरशी फटकेबाजी करतोय. यस, खरं तर आपण जर पाहिलं तर इथे 4 धावा येताना पाहायला मिळत आहेत. काय कमबॅक करतोय गोलंदाज. पुढील फलंदाज मैदानात दाखल. भूषण, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भूषण दाखल होताना पाहायला मिळतोय. इथे आपण जर पाहिलं तर दीपकनं चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु चांगला झेल डीपमध्ये पकडला गेला आणि फलंदाज दुसऱ्या क्रमांकाचा इथे बाद होताना पाहायला मिळतो 12 या धावसंख्येवरती. चला बॅटर आपण देखील जास्तीचा वेळ या ठिकाणी घ्यायचा नाही आहे, कारण अजूनही बऱ्याचशा मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत. हे पहा, खरं तर सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. गिरगाव बॉईज हा संघ खेळताना पाहायला मिळतोय. इथे फुलरलेनचा बॉल होता, थोडासा पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला आणि तदनंतर त्याला ड्राईव्ह करत असताना मात्र 1 धाव येताना पाहायला मिळेल. 1 धावेच्या मदतीने धावफलक 13 वरती येताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक इथे 2 सुरू आहे. 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे या बॉलवरती चांगला फटका एखादा घ्यावा लागेल या मॅचमध्ये. तेरा धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. इथे फिरून खेळण्याचा प्रयत्न आणि आता मात्र बॉल चाललाय. विकेट किपर भूषण गोळेच्या हातामध्ये आलाय डॉट बॉल. 13 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 13 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय. आता मात्र अजूनही 2 षटकं येणं बाकी असेल आणि इथे चांगली कामगिरी करणं अपेक्षित असणार आहे बॅटिंग टीमला, कारण 2 सुरुवातीच्या ओव्हरमध्ये 13 धावा फक्त येताना पाहायला मिळाल्यात. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज राजला आपण पाहणार आहोत. षटक क्रमांक 3 इथे फेकण्यासाठी सज्ज झालाय.
क्वार्टर फायनलचा सामना, लढतीचा सामना, नॉकआउट मॅच, बॅट का बॉल, बॉल की बॅट. फलंदाज मोठे फटके मारण्यासाठी सज्ज भूषण वर आणि इम्रान टायगर. बघूया मोठे फटके सजवतायत का हा गोलंदाज जखडून ठेवतोय. क्वार्टर फायनलचा सामना, हाय व्होल्टेज मॅच. यात चांगली माहिती सरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते, कारण इथून जो हारेल त्याला मात्र बाहेर जावं लागेल, परंतु जो जिंकेल त्याला मात्र पुढे संधी कायम असणार आहे. 13 धावा फलकावरती येताना पाहायला मिळणार आहेत. 18 आपण जर पाहिलं तर 16 संघ माफ करा या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना आपण पाहिले आणि आता 8 संघ पुढे वाटचाल करताना पाहायला मिळत आहेत. परंतु सुपर 8ची पहिली लढत आणि पहिलाच तिसऱ्या षटकातील बॉल हा या ठिकाणी डॉट पद्धतीचा पाहायला मिळतोय. राजनं राजगिरी दाखवायला सुरुवात केली. पहिला चेंडू योग्य पद्धतीने फेकला आणि आला डॉट बॉल. आमचे जे बरेचसे आयोजक व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत, त्यांची देखील भरपूर सारी मेहनत आहे मित्रांनो. एखादी स्पर्धा सक्सेस करण्याच्या मागे आणि या स्पर्धेचा दुसरा पर्व पुन्हा एकदा लगातार चेंडू बार बार इथे मात्र निर्धाव पद्धतीच्या पाहायला मिळत आहेत. कौतुक करावं लागेल या राज ही गोलंदाजाचा राजगिरी मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय आणि लगातारचे 2 चेंडू अप्रतिम फेकलेत. 13 या धावसंख्येवरती धावफलक त्यांनी स्थिरावलंय. पहिल्या ओव्हरमध्ये देखील चांगली गोलंदाजी भूषणच्या माध्यमातून आपण पाहिली होती. फक्त 6 धावा त्यांनी खर्च केल्या आणि त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये कुणालनं खर्च केल्या होत्या 7 धावा. इथे ऑनसेटला बॉलला खेचून मारले. सुंदर असा फटका, चौकार. भूषण याच्या मारेशा पार, चौकार. येताना पाहायला मिळत आहेत. खरं तर हा चांगला फटका पाहायला मिळाला. भूषणच्या माध्यमातून हे फटके येणं गरजेचं आहे. 4 धावा आल्याने धावफलक 17 वरती जाऊन पोहोचताना आपण पाहतोय. षटक क्रमांक इथे 3 सुरू आहे. पुढचा बॉल राज यांचा स्विच हिट आता मात्र मिस झाला आणि त्यानंतर टाळ्यांचा कडकडाट मैदानाच्या बाजूने आपल्याला येताना पाहायला मिळतोय, कारण पाठीराखे मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. खेळाडू देखील पाहायला मिळत आहेत. त्यांच्या माध्यमातून चांगलं चेरअप प्रत्येक बॉलवरती प्रत्येक गोलंदाजाला इथे केलं जातोय. 17 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. राज चौकार आला तर नंतर आपण जर पाहिलं ना तर त्यांनी मात्र या ठिकाणी कमबॅक केलाय. चांगला फटका. आता काय घडलंय, क्षेत्ररक्षक धावतायत परंतु कॉलिंग नव्हतं. पहा इथे कॉलिंग जर असताना तर कदाचित हा झेल देखील झाला असता, परंतु इथे झेल ड्रॉप होताना पाहायला मिळतोय. हवेत भरपूर काल चेंडू पाहायला मिळाला आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर 2 धावा भूषण याच्या बॅट मधून. बघूया चौकार षटकार लगावतोय का गोलंदाज राज करतोय. सुंदर असा फटका, भीर भीर भिरकावून दिलाय सीमा रेष. सजवलाय. हा नुसता फटका सजवला नाही, धजवलाय. संख्या वाढवली आहे. वाढत्या धावसंख्येने संघाची धावसंख्या झाली ती 25. चांगली धावसंख्या आता धावफलकावरती इथे जोडली जाते. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 25 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. खरं तर दीपक चव्हाण सर या ठिकाणी आमच्यासोबत जोडले गेलेत. दीपक चालके सर या ठिकाणी जोडले गेलेत आणि आपल्या संघातील खेळाडूंचं मनोबल वाढवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केला जातोय. कारण सुरुवातीच्या ओव्हरमध्ये धावा येत नव्हत्या आणि जसं दीपक सरांनी समालोचन करायला घेतलं आणि त्या ठिकाणी षटकार चौकार देखील येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धन्यवाद धन्यवाद. 25 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळतील. धावफलकावरती
आता धावफलक वाढू लागले आणि 3 षटकांचा खेळ इथे समाप्त होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पंचवीस धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. अभिषेक गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 4 अंतिम. इथे चांगला फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत, चांगली फिल्डिंग, एकाच अक्षरमध्ये बॉलला उचललंय, फेकलंय, तद्वर मात्र एक धाव इथे कंप्लीट होताना पाहायला मिळते आणि 26 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळतील. एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला येताना पाहायला मिळते. खरं तर अंडरआर्म बॉक्स क्रिकेट देखील मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये खेळलं जातं. आपण जर या स्पर्धेचे दमदार आयोजक पाहिले, अमितदादा लोटलेकर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतोय, परंतु अजून एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला येताना पाहायला मिळणार आहे. खेतवाडीची गिरगावची खोताची वाडी गिरगावची माऊली सुवर्णक्षण चषक आपल्या भेटीला येताना पाहायला मिळतोय. बॉक्स क्रिकेटची एक मोठी स्पर्धा. त्या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर राखीजी सांगडे साहेब देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आपण जर पाहिलं तर 1,11,111 व भव्य दिव्य चषक. तदनंतर मालिका वीरासाठी एक बाईक देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. वैयक्तिक पारितोषिक देखील भरघोस पारितोषिकाच्या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहेत. द्वितीय पारितोषिक 66,600 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि बरेचसे पारितोषिक मग सामनेवरासाठी तब्बल बरेच पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुंबईमध्ये एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला येताना पाहायला मिळते. त्या स्पर्धेमध्ये ज्या कुठल्या संघाला सहभाग इथे नोंदवायचा असेल तर आपण सर्व आयोजकांकडे संपर्क साधू शकता. खोताची वाडी गिरगावची माऊली सुवर्णक्षण चषक आपल्याला पाहायला मिळतोय. मोठी स्पर्धा बॉक्स क्रिकेटचा एक मोठं आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. अभिदादा लोटलेकर आणि त्यांचे संपूर्ण मित्र परिवारांनी केलेलं हे स्पर्धेचं आयोजन लवकरच आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर टोटल धावा लागल्या गेल्यात. शेवटच्या अंतिमच्या ओव्हरमध्ये 30 धावा येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हिंद हृदय सम्राट प्रीमियर लीगचा हे दमदार असं आयोजन 30 धावा धावफलकावरती सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि तदनंतर या बॉलवरती रनआउटच्या स्वरूपात विकेट येताना पाहायला मिळाली. रिले थ्रो कुणाल यांच्या माध्यमातून आपण पाहिलं आणि फलंदाज या ठिकाणी बाद होत आहेत. अंकित बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. इथे फटका सजवलाय आणि हा सीमा रेषा शेवटचा चेंडू. भूषण ऑन स्ट्राइक. बघा या चेंडूवरती चौकार षटकार लगावतोय का गोलंदाज. पुन्हा एकदा फटका सजवलाय तो सीमा रेषा पार षटकार. भूषण ती 40 धावा कुठल्या आहेत ह्या संघाने. गिरगाव बॉईज काय कमबॅक केलंय. 10 धावा
कुठल्यात या भूषण बॅटरने आणि आपली संघाची धावसंख्या उंचावली आहे, संघाला स्थिरावलंय आणि संघाला गोलंदाजीसाठी गोलंदाजांना थोडस भारदस्त केलंय हा भूषण. आणि त्यांच्या विरोधामध्ये गणराज 11 खेतवाडी हे दोन संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. बघूया पुढच्या फेरीत प्रवेश कोण करेल. चला टॉस साठी आपण दोन्ही टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी व्यासपीठावरती टॉस केला जातोय. भूषण आणि कुणाल मैदानात दाखल. दोन तडाख्याचे फलंदाज भारदस्त असे फलंदाज मैदानात दाखल. 41 धावांचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी हा फलंदाज मैदानात दाखल झालाय. चला टॉस कडे आपण बोलूया. दोन्ही कॅप्टन त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. समर 11चे कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित आहेत. RR टीमने या ठिकाणी टॉस जिंकलाय आणि डिसिजन देखील आमच्यापर्यंत लगेचच पोहोचवायचा आहे. गोलंदाजी घेतले. जशी मॅच समाप्त होईल आपण मैदानाच्या आतमध्ये लगेचच उतरायचं आहे. वंडर बॉय आकिब लेफ्टी या नावाने सुप्रसिद्ध असा हा गोलंदाज, अष्टपैलू डावकुरा फलंदाज, गोलंदाजी अष्टपैलू खेळाडू मैदानात दाखल. 41 धावा रोखण्यासाठी सज्ज झालाय तो आकिब. आयकॉन प्लेअर मी का आहे हे दाखवून दिलंय 2 मॅच मध्ये आणि ह्या मॅच मध्ये खरंच तो विकेट घेईल का फलंदाज त्याला फेटाळून लावेल. बघूया. सामना सुरू होत आहे. आकिब गोलंदाजी मार्कवर. आकिबला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. आकिब हा गोलंदाज खरं तर गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळतोय. भूषण स्ट्राईक एंडवरती, नॉन स्ट्राईक एंडवरती कुणालला आपण पाहतोय. मॅचला होते सुरुवात. पहिलाच बॉल डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला गेला होता भूषणच्या माध्यमातून. इथे डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित मोठी विकेट. भूषण गोलेला जावं लागलं असतं मैदानाच्या बाहेर आणि भूषण या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आता मात्र या ठिकाणी थोडासा विश्वास या ठिकाणी सोडला होता, कारण त्याला असं वाटलं होतं की
आता मात्र आपण बाद होणार हे निश्चित आहे. नक्कीच नक्कीच, कारण का आकिब सारखा अष्टपैलू खेळाडू मैदानात दाखल आहे. खोलवर टाकलेल्या चेंडूला जखडून ठेवलं तर पण एक धावमध्ये संतुष्ट राहावं लागेल ह्या भूषण बॅटरला. या चांगला हा बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे. आयकॉन वर्सेस आयकॉन एकमेकांच्या विरोधामध्ये पाहायला मिळत आहेत. कोणाला आता सेकंड वरती पाहायला मिळेल. चांगला फटका, वॉट अ स्ट्रोक, कडक बॉल झाला सीमा रेषेच्या पलीकडे. 4 सजवलाय कुणालने, स्क्वेअर कट टाकून दिलाय, क्रिकेटिंग शॉट. टेनिस क्रिकेटमध्ये लेग साइड नाही तर ऑफ साइडला सुद्धा मी फटके मारू शकतो आणि ह्या नवतरुण खेळाडूंना दाखवून दिलंय. अमोल म्हात्रे यांची आठवण करून देत आहेत. कव्हर्सला मारणारा, पॉइंटच्या दिशेने मारणारा गोलंदाजी मार्कवर आकिब अन्सारी. चला जाऊया मॅचकडे. 4 धावा येताना पाहायला मिळत आहेत. इथे काय घडलंय, बाहेरच्या दिशेने बॉल टाकला आणि तदनंतर हा बॉल मात्र आपण जर पाहिला तर वाईटचा इशारा येताना पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. एक अवांतर धावसंख्या झाली आहे ती 6. कप्तान वर्सेस कप्तानानी आयकॉन दोघांमध्ये वादसंवाद बातचीत करत असताना कसं काय रणनीती घेऊन आले आहेत, आकिब कोणत्या प्रकारची रणनीती घेऊन आले आहेत, या दोन बॅटरला कशा प्रकारे विकेट घेतला जाईल, कसं जखडून ठेवता येईल याचं रणनीती घेऊन आकिब गोलंदाजी मार्कवर सामना करेल तो कुणाल. मॅचकडे आपण जाऊया. पुढचा बॉल इथे अतिशय जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला परंतु बॅटच्या खालच्या कडेला बॉल लागला आणि तदनंतर विकेटच्या बाजूला थांबलाय. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. आकिब देखील कमबॅक करणं जाणतोय आणि त्याच्याकडे क्षमता आहे ते सिद्ध करत असताना डॉट बॉल फेकलाय. नक्कीच आयकॉन प्लेअर आहे त्यामुळे कमबॅक करावं लागेल. संघाची धावसंख्या रोखावी लागेल. ऑन स्ट्राईक कुणाल. पुढचा बॉल कुणाल यांचा. इथे काय घडतं, फटका हवेत आहे आणि झेल मात्र इथे ड्रॉप झालाय. मोठ्या बॅटरचा झेल सोडलाय. कॅच सोडली का मॅच सोडली आहे हे लक्षात घ्यायचं आहे. कॅच विन मॅच महत्वाचं सामना. कॅच झेल जर झाला असता तर मोठा बॅटर तंबूत परतला असता याची नोंद घ्यायची आहे. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ हे समीकरण सातत्याने आपण म्हणत असतो आणि इथे मात्र झेल सोडलाय. आता हा सामना देखील सोडावा लागतोय का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. आकिब थोडासा नाराज आहे कारण इथे विकेट आली असती महत्त्वाची, कोणाला बाद करता आलं असतं परंतु तसं काही घडलेलं नाही आहे. जीवनदान दिलंय या बॉलवरती. नक्कीच नक्कीच गोलंदाजाला जर त्याची साथ मिळाली तर नक्कीच विकेट होईल. आई बॉल फिरून खेळण्याचा प्रयत्न, परफ्यूम डिलिव्हरी परंतु वाईट बॉल इथे पाहायला मिळतो. एक्साची रन येताना पाहायला मिळेल. व्हाईट बॉल जरूर पाहायला मिळतो आणि 7 धावा धावफलकावरती लागल्यात. 41 धाव्यांचा पाठलाग इथून करायचा आहे. मॅच नंबर 2 इथून पाहायला मिळेल. एका बाजूने RR स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ खेळताना पाहायला मिळेल समर 11. स्विच हिट. आता स्विच हिटचा चांगला फटका परंतु चांगली फिल्डिंग. एकाच ऍक्शन मध्ये बॉलला स्टॉप केलंय. दीपक होता त्या ठिकाणी. काय क्षेत्ररक्षण केलंय दीपकनं. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि इथे मात्र धावा वाचवल्यात. नक्कीच 3 धावा वाचवल्या आहेत या दीपक धोबी यांनी. या 3 धावा महत्वपूर्ण ठरतील या सामन्याच्या शेवटी. या 3 धावांचं महत्व आपल्याला ह्या सामन्यामध्ये दिसून येईल. आकिब गोलंदाजी मार्कवर कमबॅक करतोय. क्षेत्ररक्षणाने सुद्धा साथ देण्याची आवश्यकता आहे आणि आता फलंदाजी मार्कवर आहे तो भूषण गोळे. तडाखेबाज फलंदाज. काय चेंडू टाकलाय, सन्मान दिलाय. आयकॉन वर्सेस आयकॉन. आम्ही आयकॉन का आहोत ते दाखवून दिलंय मैदानात. या दोन्ही आयकॉनने एकमेकांना सन्मान देत असताना 1 धाव काढण्यामध्ये संतुष्ट राहावं लागेल भूषण गोले यांना.
9 धावा धाफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. या मॅच मध्ये आता समीकरण पाहायला मिळेल. येणारे बॉल शिल्लक असतील 18 आणि 32 धावेची गरज. मॅच अजूनही दोन्ही संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच. गोलंदाजी चांगली करावी लागेल. नक्की सर. 18 चेंडू आणि 32 धावा म्हणजे दुहेरी धावा इथे कराव्या लागणार आहेत. बघूया बॅट का बॉल, बॉल की बॅट. गिरगाव बॉयज बापदेव रियांस. बघूया आता लढतीचा सामना पुढच्या फेरीत कोण दाखल होईल. 41 धावांचं लक्ष घेऊन आले ते भूषण. आपल्या संघासाठी, संघाच्या विजयासाठी वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय. 18 चेंडू आणि 32 धावांचं लक्ष. यस, या मॅच मध्ये 18 चेंडू मध्ये 32 करायचे आहेत. नॉकआउटचा सामना, त्याच्यामुळे ह्या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर धावा तितकंसं बनवणं सोपं नसणार आहे. मॅच महत्वाची आहे. 18 बॉल 32 इथे धावा बनवायच्या आहेत. इथे चांगला बॉल फुटबॉल खेळताना त्या ठिकाणी पाहायला मिळाले. खरं तर क्षेत्ररक्षक आणि तदनंतर या धावा देखील येताना पाहायला मिळत आहेत. 3 या 3 धावेच्या मदतीने धावफलक 12 वरती जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. थोड्याच वेळात मुख्य पाहुण्यांची उपस्थिती या व्यासपीठावरती होताना पाहायला मिळणार आहे. जे आमचे खेळाडू आहेत अथवा जे आयोजक आहेत, प्लीज जे अतिरिक्त आयोजक या ठिकाणी बसलेत आमचे, त्यांना विनंती करतोय की आपण थोडंसं स्टेज खाली करा, कारण आता पाहुण्यांची उपस्थिती या ठिकाणी व्यासपीठावरती होताना पाहायला मिळणार आहे. चांगला फटका. आता हा बॉल सीमारेषेच्या लगत पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग. रिले थ्रो पाहायला मिळाला होता, परंतु या बॉलवरती आपण जर पाहिलं ना तर 2 धावा येताना पाहायला मिळतील. खरंच सुंदरशी रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. या नवतरुणांना काहीतरी शिकण्यासाठी मिळत आहे. काय धावा कुठत आहेत, सिंगल डबल. थोडं कमबॅक करावं लागेल गिरगाव बॉयज यांना सुद्धा. 41 धावांचा पाठलाग करतायत कुणाल आणि भूषण. कशा प्रकारची रणनीती घेऊन आले आहेत. या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर दोन्ही संघ हार मानण्यास तयार नाही आहेत, कारण इथून सामना जिंकायचा आहे. हारले तर या स्पर्धेचे 365 दिवस वाट पाहावी लागेल. नक्कीच. यात मात्र काही शंका नाहीये. दुसरा सामना समर 11 आणि RR स्पोर्ट्स या 2 संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चांगला सुंदर फटका. सुंदर भीड 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 भिरकावून दिलाय कुणालाच्या बॅट मधून. षटकार. होता पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. येस. 20 धावा धाफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. त्याच्यानंतर तिसरा जो सामना आहे तो आपल्याला पाहायला मिळेल. गणराज 11 खेतवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये वालकेश्वर धमाका. हा तिसरा सामना झाला. तिसरा जो सामना आहे आपण देखील सज्ज राहायचं आहे. इथे देखील चांगला फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रत्येक बॉलवरती परत एकदा झेल ड्रॉप होताना पाहायला मिळतोय. दुसरा झेल सोडलेला आहे कुणाल बॅटरचा. बघा हा कुणाल महागात पडतोय का गिरगाव बॉयज त्याचा विकेट घेण्यास सज्ज राहत आहेत. कॅच विन मॅच म्हणतात. हा नॉकआउटचा सामना. ही चुकी झाली नाही पाहिजे, पण चुकीला माफी नाही. बघा अंकित कप्तानी गोलंदाजी कमबॅक करतोय का. सुंदरसा खोलवर टाकलेला चेंडू. 1 धाव काढण्यात यशस्वी कुणालाच्या बॅट मधून. हे दोघं दाखवून देत आहेत क्रिकेटमध्ये, या टेनिस क्रिकेटमध्ये चौकार षटकार नाही, ते सिंगल आणि दुहेरी धावा सुद्धा महत्वाच्या आहेत. ह्या स्पर्धेमध्ये दाखवून देणार हे 2 फलंदाज धावांचा पाठलाग कसा करायचा हे दर्शवत आहेत. भूषण गोले ऑन स्ट्राइक. भूषण आपल्याला पाहायला मिळतो. फटका चांगला आहे आणि आता हा बॉल
पॉइंटच्या दिशेने चालला सीमारेषेच्या पलीकडे षटकार. धावा 29 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. 12 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज असेल या मॅच मध्ये. 12 चेंडू आणि 12 धावा इथे बनवायच्या आहेत. बापदेव रियांश वॉरियर्स या टीमला 12 चेंडू मध्ये 12 धावा इथे आता बनवायच्या आहेत. सलामीची जोडी चांगला खेळ करते. तदनंतर चौथा सामना आपल्याला पाहायला मिळेल. यंग दुर्गादेवी बॉईज आणि त्यांच्या विरोधामध्ये सिंग पॅकर्स डोंगरी हे दोन संघ खेळताना पाहायला मिळतील. तो देखील सामना चांगला पाहायला मिळेल. ओमकार देसाई त्या मॅच मध्ये इनॅक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 29 धावा धावफलकावरती लागल्यात. नक्कीच 12 चेंडू 12 धावा. 3 मिनिटं वेळेचा अभाव असल्या कारणाने खेळाचा सन्मान करून लवकरात लवकर खेळ सुरू करायचा आहे. टायमर इथे चालू आहे त्यामुळे कोणताही विलंब न करता भूपेश तांडेल गोलंदाजी मार्कवर. 12 चेंडू 12 धावा सुद्धा फसू शकतात किंवा फेटाळून लावू शकतात. गिरगाव बॉयजचा संघ त्यांचं क्षेत्ररक्षण त्याची गोलंदाजी उत्कृष्ट आहे. शैली उत्कृष्ट आहे. बघूया कमबॅक करतायत का. कुणाल ऑन स्ट्राइक. या मॅच मध्ये कमबॅक होईल का. चांगला बॉल पाहायला मिळाला होता. भूपेशचा विकेट किपर थोडासा बीट झाला आणि तदनंतर या बॉल वरती बाईच्या स्वरूपात एक सिंगल येताना पाहायला मिळते. गेटच्या बाहेर कोणी डबल पार्किंग मध्ये स्वतःहून लावल्या असतील गाड्या तर आपण होऊन तिथे जाऊन त्या गाड्या साईडला करून व्यवस्थित ठिकाणी पार्क करायच्या आहेत. थोडं सहकार्य करायचं आहे याची नोंद घ्यायची. चला ज्या रोडवरती गाड्या कोणी पार्क केल्या त्यांना विनंती आहे की आपण गाड्या आता बाजूला घ्या कारण पाहुण्यांची उपस्थिती या ठिकाणी थोड्याच वेळात होते. टू व्हीलर बाईक ज्या कोणी पार्क केल्यात अथवा स्कूटी कोणची पाहायला मिळते त्यांना विनंती असेल आपण कृपया करून त्या गाड्या बाजूला घ्यायच्या आहेत. सर्वांना विनंती करतोय. 30 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळतील. इथे चांगला फटका परंतु क्षेत्ररक्षक आहेत तैनात. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु इथे मात्र सहजरित्या एक धाव येताना पाहायला मिळते. 31 धावा धावफलकावरती लागताना आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 इथे सुरू आहे. भूपेश गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. इथे पुन्हा एकदा चॉप केल्या बॉलला चांगला फटका. आता मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. प्रत्येक बॉलवरती मेरिटनुसार खेळ करणं हा कुणाल देखील चांगल्या पद्धतीचे बॅटिंग करतोय कारण आता मोठ्या फटक्याची काहीशी गरज नाहीये कारण 2 जीवनदान अगोदरच त्याला या ठिकाणी मिळालेत. 32 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळते. सेकंड वरती भूषण गोलेला आपण पाहतोय. नक्की सर भूपेश सुद्धा खोलवर चेंडू टाकून एकच धावेमध्ये संतुष्ट मानायला लावतोय आणि आपल्या संघाची धावसंख्या रोखतोय. इथे चांगला फटका पाहायला मिळतो. भूषणच्या बॅटमधून क्षेत्ररक्षक आहेत. चांगले फिल्डिंग. एकाच ऍक्शन मध्ये बॉलला उचललं आणि फेकलं त्यावर मात्र एक धाव. पहा एक विशेष सूचना आम्ही खरं तर पोहोचवतोय स्टेजवरती. अतिरिक्त जे आमचे या ठिकाणी सहकारी आहेत त्यांना विनंती करतो आपण कृपया करून आता स्टेज खाली करा कारण आता पाहुण्यांची उपस्थिती थोड्याच वेळात व्यासपीठावरती होताना आपण पाहणार आहोत. आयोजकांच्या सूचना येत आहेत त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. सर्वांना विनंती आहे जे अतिरिक्त या ठिकाणी आमचे सहकारी बसलेत त्यांना विनंती करतोय आता आपण कृपया करून मुख्य स्टेज खाली करा कारण आता पाहुण्यांची उपस्थिती व्यासपीठावरती होताना आपण पाहणार आहोत. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक धावतायत बॉलच्या मागे. रेस लागले परंतु इथे जिंकलाय का काय चेंडू परंतु स्टॉप केले बॉलला. कौतुक करावं लागेल. अफलातून आकिब होता. यस
अफलातून अकीबचं चांगलं प्रयत्न पाहायला मिळाले मैदानाच्या आतमध्ये. आयकॉन खेळाडू पाहायला मिळतोय. ऑल इंडिया आयकॉन हा फॉर्मॅटमध्ये त्याला मात्र ॲज आयकॉन या टीममध्ये पाहायला मिळतो. पाहू शकता कशा पद्धतीने जीवाच्या आकांताने आपल्या टीमसाठी तो प्रयत्न करतोय. एक धाव जरूर त्यांनी आपल्या टीमसाठी इथे सेव्ह केली. आता चांगला फटका स्विच हिटचा फटका पाहायला मिळतोय आणि बॉल इथे पुन्हा एकदा इथे लागलेला आहे आणि त्याच्यामुळे पंचांनी चौकार हा घोषित केला. 4 धावा येताना पाहायला मिळतील. सहा चेंडू आणि एका धावेची गरज. भूषणला आपण पाहतोय गोलंदाजी मार्ग वरती. इथे चांगला फटका हेलिकॉप्टर उडवला आणि बॉल मात्र चाललाय. जे जे ओनर आहेत त्यांना विनंती करतो आपला सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. आपण मुख्य टॉस बॉक्स मध्ये इकडे यायचं आहे आणि त्यानंतर हा सन्मान या ठिकाणी तुमचा केला जाईल.